नीलकंठ धाम पोईच्या वडोदरापासून 60 किलोमीटरच्या अंतरावर आहे. ती स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून वाहत येते. आम्ही पूर्ण फॅमिली स्वामीनारायण टेम्पलला गेलो होतो. श्याम मामा का नया स्टॉल आया हुंडा पकोडा. तर मंडळी, तर कशा आहात तुम्ही? तर आज आपण आलो आहे गुजरातमधलं नीळकंठ धाम स्वामीनारायण टेम्पलला. ते पोईच्या नावाने ओळखलं जातं. पण या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहोत. तर चला. चला, ॲज बी एंटर गेट तर गेलेले आहोत. वेगवेगळ्या मूर्त्या आहेत, मजा येईल. तर प्रवेशद्वार आलाय, आपण आतमध्ये जाऊन बघूया आतमध्ये किती मूर्त्या आहेत, हिस्ट्री ते सगळं जाणून घेणार आहोत. तर चला आता फिरायसारखं काय बघूया आतमध्ये. आता बाहेर मंदिर बाहेर आहे, आपण पहिले फिरून घेऊया, नंतर मंदिराला विजिट करूया. काका आपल्याला आता हिंदीमध्ये गाईड करणार आहे. माखन चोर. यशोदा को अपने मुख में ब्रह्मांड का दर्शन करवाते श्री बालकृष्ण. चोरी करताना भगवान श्री नारायणच्या शरणात येण्यासाठी अजून बलरामची मैत्री. खूप इंटरेस्टिंग आहेत आपल्याला कळण्यासारखे. धेनुकासूरचा वध करत होते तेव्हाचा सीन आहे हा. तुम्ही हा मूवी मध्ये पण सीन बघितला असेल, हा वाला सीन. तिथे पहिले कथा सांगत होते, आता थोडं त्यांचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. काय माहिती कधी पूर्ण होईल, पण नेक्स्ट टाइम आपण आलो तर कथा ऐकून जाऊया. त्यांचा सीन चालू आहे. आपल्याला सोमनाथमध्ये आपल्याला भेटला नव्हता तो सीन बघायला, त्याच्यामध्ये टाकणार आहे. तर अजून कुंभकर्ण काय उठला नाही, तर तिकडे छान वातावरण आहे. पोरांना खेळायसाठी राईड वगैरे आहेत, स्लाईड. सगळ्यांना एक एक आईस्क्रीम. भीष्म पितामह की प्रतिज्ञा पूर्ण करने के लिए रथ का पहिया उठाया भगवान श्री कृष्ण ने. पूर्ण पंचभूत आहे. हे चाललेत लग्नासाठी, लग्नाची बरात आहे. अद्भुत बारात लिखा है देखो इधर ही. तो ये बारात लेके जा रहे हैं शिवजी की पंचभूतों के साथ माता पार्वती के पास शादी करने के लिए. और ये बलराम दोनों आपस में नहीं, दूसरे के साथ मल्लयुद्ध कर रहे हैं. उसका ये प्रकाशित चित्र किया है. ये किशक के दरबार में है. हनुमान आणि भीम आहे. भीम का पूछ नहीं उठी थी. ही कुठली ऍक्शन पर्वत श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर उचललेलं, जेव्हा पाऊस मोठा येत होता तेव्हा उचललेलं. 18 रत्न निकल रहे हे समुद्र मंथनच्या टायमिंग. वस्त्रहरण श्री स्वामी नारायण ची मोठी मूर्ती. थेट आता स्वामीनारायणच्या मंदिरात जाणार आहे.
मावशी बोलते खूप छान मंदिर आहे आतमधून, मन आकर्षित होऊन जात आहे. काल आपण महादेवची पण मोठीच अशी मूर्ती बघितली होती, तर आता स्वामीनारायणची बघतोय आपण. इतका चांगला व्ह्यू आहे, तर मंदिरात किती छान असेल. मंदिर बाहेरूनच एवढं सुंदर दिसत होतं, तर आतमधून काय सुंदर दिसणार आहे. तर मंदिराच्या आतमध्ये एंटर पण करायचं आहे. तर छान असं मंदिर आहे. अजून इथं आहे बुद्ध बंगला. फुल गाईज आर एक्साइटेड. सूरज, हाउ आर यू? आजकाल बुद्ध भी सायकल चलाने लगे. काय काका, पण मंदिर यायच्या पहिले एवढं सगळं दाखवतात, काय म्हणजे तुमचं मंदिर हे सगळं कशाला दाखवलंय? त्यांनी केलेलं आहे आपलं हे करण्यासाठी. जस्ट फॉर एंटरटेनमेंट. हलका हलका करंट लागला. हात ठेवला पण नाही, हात अजून मी ठेवला पण नाही, तर लगेच करंट लागायला चालू झाला. तर हे सगळे सायन्सचे इन्स्ट्रुमेंट होते. आपो कसं चाललंय? अगदी एकदम ओके. ओके. हा, शहाजी बापून कसं ओके म्हणलं ना, हा, सगळं ओके मध्ये चालू आहे. झोपाळ्यातलं आहे. आता आलोय मंदिराच्या दर्शनाला. 2 तास तर लागणार आहे आपल्याला घरी जायला. आरामशीर दर्शन घेऊया, थोडं मंदिरात बसूया, मग आपण घरी जायला निघूया. इथून आतमध्ये आता मंदिर चालू होणार आहे. अजून हे मंदिर आहे आतमध्ये. चला, तोपर्यंत बाहेरचा व्ह्यू बघून घ्या. बाकी कुठंच असा व्ह्यू बघितला नसेल, असं मंदिर बघितलं नसेल जे 24 एकरमध्ये पूर्ण. तर आम्हाला सहभागी केलं होतं आरतीमध्ये. अजून पप्पांना पालखी सांभाळायला दिली होती. आरती पण आमच्या हाताने भेटली. अजून पालखी पप्पांनी उचललेली पालखी. आज योगायोग बघा देवाचा. टोटल 35 मंदिर आहे. अजून पाणी पूर्ण स्वच्छ आहे का? तर आपलं छान असं दर्शन झालंय. छान वाटलं आज ते निळकंठ स्वामीनारायण मंदिरात. पूर्ण दिवस आज आपला मंदिरातच होता. आय होप यू एन्जॉय दिस ब्लॉग. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अजून बेल आयकॉनला ठोका ठोका ठोका.